समिती निवडणुकीच्या निमित्ताने आज आरण या ठिकाणी सभेचं आयोजन केलं. उपस्थित स्टेजवरील सर्व मान्यवर आणि इतर समोर जमलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आज प्रथमतः मी आदरणीय अजितदादांना या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो. निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये जात आहेत आणि ज्या पद्धतीची दादागिरीची भाषा जे वापरतायत, जर तुम्ही आम्हाला मतदान केलं तरच तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही निधी देऊ. परंतु या सोलापूर जिल्ह्याने आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेबांचा काळ बघितला. आदरणीय विजयदादा ज्या पद्धतीने या जिल्ह्याचा गाडा हाकत होते, आदरणीय विजयदादांनी त्या ठिकाणी विरोधक असो किंवा राजकीय इतर पक्षाचा असो, त्या ठिकाणी पक्ष तो विरोधक न बघता त्या ठिकाणी प्रत्येकाला जवळ घेऊन त्या ठिकाणी तुझ्या गावची अडचण काय आहे, माझ्या गावची कोणती रस्त्याची अडचण असू द्या, लाईटची अडचण असू द्या, ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. त्या पालकमंत्र्यांनी या सोलापूर जिल्ह्याची संस्कृतीच माहित नाही, पण हा जिल्हा आदरणीय विजयदादा आणि आदरणीय पवार साहेबांना मानणारा जिल्हा आहे. त्या ठिकाणी या जिल्ह्यातील स्वाभिमानी जनता त्या ठिकाणी त्यांची जागा त्यांना दाखवून दिल्याशिवाय यंदा 9 तारखेच्या निकालात दाखवून दे यात शंका असण्याचं काही कारण नाही. मला त्या ठिकाणी मी पुण्यामध्ये शिक्षण घेत असताना राष्ट्रवादी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून, आदरणीय पवार साहेबांचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी चळवळीत काम करायचो. माझ्या पक्षाची विचारधारा हीच होती, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार त्या ठिकाणी पुढे घेऊन जायचा आणि त्या विचारासाठी आपण लढत राहायचं. मला चांगलं आठवतंय 2013 सालचं राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं आणि संबंध राज्यामधून पुणे युनिव्हर्सिटीला त्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंचं नाव द्यायचा प्रस्ताव समोर आला. त्यावेळेस आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय पवार साहेब असतील, या दोघांनी आणि भुजबळ साहेब मंत्रालय असतील, सगळ्यांनी त्या ठिकाणी तो प्रस्ताव मान्य केला मंत्रिमंडळामध्ये आणि पुण्यामध्ये युनिव्हर्सिटीला सावित्रीबाई फुलेंचं नाव दिलं. 2018 साली ज्यावेळेस पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सावित्रीबाईंच्या पुतळ्याचं अनावरण होतं, आमची विद्यार्थी संघटनेची राष्ट्रवादीची मागणी हीच होती की सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीला त्या ठिकाणी पुतळ्याचं अनावरण झालं पाहिजे. परंतु त्यावेळेस विकृत बुद्धीचा असलेला महाराष्ट्राचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी त्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीला न येण्याचा घाट त्यावेळेस त्यांनी घातला. पण आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस त्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या निमित्त संघर्ष करत त्या ठिकाणी पुतळ्याचं आम्ही अनावरण केलं. 2016 साली याच भाजप सरकारने, त्यांचेच काही लोक युनिव्हर्सिटीमध्ये सिनेट सदस्य होते, त्यावेळेस त्यांनी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये कॉन्व्होकेशन सेरेमनी डिग्री भेटल्यानंतर त्या ठिकाणी मस्तकावरती पुणेरी पगडी असावी म्हणून त्यांनी घाट घातला. परंतु त्यावेळेसही आम्ही त्या ठिकाणी ही पुणेरी पगडीचा इतिहास आपल्या सर्वांना माहितीच आहे. पेशवेची पगडी डोक्यावर घालायचे, ती पगडी विद्यार्थ्यांच्या डोक्यावर नको म्हणून त्या ठिकाणी आम्ही आमची अशी मागणी होती की फुलेंचं पालक त्या ठिकाणी मस्तकावर असावा. तीच खरी त्या ठिकाणी फुलेंना श्रद्धांजली असेल किंवा फुलेंचा विचार त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भविष्यात रुजवला जाईल, या पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी ती पुणेरी पगडी गावाला घातली आणि त्या ठिकाणी विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी आम्ही ठेवलं. मला मित्रांनो एवढंच सांगायचंय, भाजप म्हणजे प्रचंड जातीवादी असलेला पक्ष आहे. त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले असतील, त्यांनी त्या ठिकाणी स्त्रीच्या शिक्षणाचा पाया घातला. त्या ठिकाणी स्त्रीच्या शिक्षणाची पहिली शाळा त्यांनी पुण्यामध्ये भरवली. पण त्या पुण्यामध्ये सावित्रीबाई जात असताना सावित्रीबाईंवरती दगड फेकणारे अवलादी ह्या भाजपच्याच विसरून चालणार नाही.
त्या ठिकाणी त्यांच्या अंगावरती शेण फेकण्याचं काम या भाजपवाल्यांनी केलं. हा पण कुठेतरी आपण विचार त्यामुळं मनामध्ये घेतला पाहिजे आणि या भाजपच्या प्रवृत्तीला आपल्याला नाहीच केलं पाहिजे. मित्रांनो, त्या ठिकाणी 2014ला सत्तेमध्ये यायच्या आधी भाजपवाल्यांनी आपल्याला अनेक आश्वासनं दिली. दरवर्षी युवकांना त्या ठिकाणी 2 कोटी रोजगार देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. 2 कोटी रोजगार दिले का त्यांनी? बरं, आपल्या शेतकरी कर्जमाफीचं काय झालं? शेतकऱ्यांची कर्जमाफी काय त्या ठिकाणी केली नाही. परंतु आदरणीय पवार साहेबांनी भारत देशातली आणि इतिहासामधली सगळ्यात मोठी कर्जमाफी 70,000 कोटीची आदरणीय पवार साहेबांनी केली. ती गाणं आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे. मित्रांनो, त्या ठिकाणी भाजपच्या लोकांनी किंवा भाजपच्या पक्षाची विचारधारा असे, यांना बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच नको आहे. त्या ठिकाणी काही लोकांनी त्या ठिकाणी दिल्लीमध्ये संविधान जाळण्याचं काम केलं. या ठिकाणी लोकसभेला आपण बघितलं असेल की संविधान नको म्हणून त्यांचा जो नारा होता तो कुठेतरी आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची संविधान आणून त्या ठिकाणी प्रत्येक माणसाला अधिकार देण्याचं काम केलं. त्या बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जाळण्याची भाषा आज भाजपवादी करतायत. मित्रांनो, मला एवढंच सांगायचंय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधीही जातीभेद केला नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधीही जातीभेद केला नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज शिवशाहू फुले आंबेडकरांनाच मानणारा आहे. सर्व जाती धर्मांना या ठिकाणी बरोबर घेऊन जाणार आहे. या ठिकाणी वेळ कमी असल्यावर कारणाने मी राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यावं आणि कोण काय गैरसमज बसवलं याच्याकडे लक्ष देऊ नका. दोन्ही सीट 2 ते 2.5 हजारच्या फरकाने निवडून आलेले आहेत. त्यामुळे काळजी असायची कारण नाही. सगळेजण फक्त येते घेऊन शांत बसू नका. आपले मित्र कुठं परगावी आहेत, पैसा होणार असेल त्यांना आणा, प्रोत्साहित करा आणि आपल्याला या ठिकाणी गुलाल उधळण्याची संधी या सगळ्यांनी एवढं बोलतो. जय हिंद, जय भारत.